नमस्कार मंडळी, आपल्या या नवीन सेकंड ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आता आम्ही निघालो आहे मिरजोळ्यात. आपल्या लाईव्हची ऑर्डर आली आहे, तर नमन असं लाईव्ह करायचं तिकडे. आणि तिकडे सत्यनारायणची महापूजा आहे, तर त्या पूजेनिमित्त नमन आहे तिकडे. रामराव युद्ध वगैरे सर्व आपलं आहे, तर ते कोकण सफरला आपल्या चॅनलला लाईव्ह टाकणार आहे मी. तर त्या लाईव्हची ऑर्डरसाठी निघालो आहे. तर रत्नागिरीला निघालो आहे, वाजले 7:30 वाजले त्या. आणि आता बघूया, जर वेळ भेटला तर विक्रांतमध्ये जायचं आहे आणि मोबाईलचा थोडा डिस्प्ले गेला तर जायचं आहे. जर वेळ भेटला तर जाणार आहे. या ब्लॉगमध्ये थोडंफार बघायला भेटेल. आणि बाकी लाईव्हमध्ये बघायचं असेल तर त्या चॅनलला तुम्ही बघा, त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाची लिंक देते, इंस्टाची आता रिसेंटलीच खोलेलं आहे, कारण ते बंद केलं होतं, परत ते ग्रो केलं आहे, व्ह्यूज वगैरे वाढलेलं आहे. त्या इंस्टाला पण फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लेट्स कंटिन्यू. मातीची गाडी आणि सर्व जण जेटीवर जायला आता. आणि आम्ही आता आमच्याच वाडीत आहोत, पोपटकर वाडी नवरेकरांच्या घराच्या इकडे आलो. आमची वाडी पण इकडे लागेल. सातावलीच्या पंपात जर गाडी थांबली तर थांबेल, कारण का इकडे पेट्रोल मारायचं आहे. गाडी पेट्रोल आहे पण सेफ्टी पेट्रोल घ्यायला लागतं आम्हाला. ते घेऊन आम्ही पुढचे पंधरवडाला जाऊ. मी साखरकडला आलो. साखरदरच्या बंद आलो आहे आणि आता साखरदरला पोचलो आहे. साखरदर क्रॉस करून रामेश्वरला पाय पडून आमचा पुढचा प्रवास चालू आहे. एवढं जाणी सेंटर आहे आज त्या मुहूर्त आहे आमचा. रोज आमचं चालू असतं, जसं जातोय दुकानात 9,000 आम्ही जर हाक मारतो खाली गेला. आणि आता काय ऑर्डरचा आणि आता मोहल्ला चालू होते.
हे करून ठेवलेले आहेत, त्यामुळे गाडी पडायच्या लाईनीला येते. आणि त्या ते डोळे पडतात कोण नाही ना बघा त्याला. तर काय काय भावाला काय मारलं जायची काहीतरी कमी मार. आता माझी लाईट होता हो. आता बघा एवढे डोळे पडतात नाही ना. हे बघा कॉन्क्रिटीकरण चालू आहे इकडे. हा रस्ता अजून असाच आहे. आता रस्त्याची कामं चालू आहे. चौपदरीकरण झालं की रस्ता व्यवस्थित चालू होईल. आम्ही पोचलो आता इकडे खायला. दाबेली घेतो आता 2 घेऊ आणि नंतर परत 2 घेणार आणि भूक लागली म्हणायची. आता कुठे आपण 40 स्टॉपला. मला काय माहीत नाही की काय 40 स्टॉपला पोचलो आहे मी. आणि आता काय इकडनं जायचं नाही. हे बघा ऑर्डर दिलेली आहे. दादा ऑर्डर बनवतोय. हे बघा ही दाबेली घेतलेली आहे. न्यूज 18ची माणसं बघा दाबेली घेतलेली आहे. काय खरडवते रे बघा. काय उतरत नाही घेतला. आम्ही खायला घेतलेलं आहे. तुम्ही सगळे खेळत असतात. तर हे इकडे तुम्हाला शंकराचे काम करणारे आहेत ते सजलेले आहेत. काही देव सगळे सजलेले आहेत आणि राक्षस देखील सजणार आहे थोड्या वेळात. आणि बाकी तुम्हाला लाईव्हला बघायला भेटेलच. आणि भेटलं असेल तुम्ही तेही बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनला लिंक देतोय ते बघा. आणि आता बघा तुम्हाला खेळत असतात. इकडचे जे सगळी मंडळी आहेत गावातली ते त्यांना सजायला मदत करतात. मेकअप चालू आहे. लहान मुलं सगळी ग्रामस्थ म्हणजे एवढा म्हणजे कोकणात आलं की तुम्हाला हे बघायला भेटतं. आणि आता आलो आहे मी पूजेला पाया पडायला. मी आणि शीतल. आता त्यांचं गावाचं म्हणजे जे गावघर म्हणतात त्या गावघरात इथे पूजा आहे. आणि इकडे आजीबाई आमच्या पाया पडते. आणि आपण इकडे साईबाबांची मूर्ती आहे हे तुम्हाला बघायला भेटेल की त्यांनी जे आजपर्यंत जेवढ्या ट्रॉफ्या मारलेल्या आहेत तरी त्यांचं म्हणतात तर एक ट्रॉफीसुद्धा इकडे लावली जाते. त्यांना जे काय भेटतं ते सगळं सर्व सोनं छोटं मोठं काही असू दे ते इकडे लावतात. आणि इकडे समोर आहे ना मनाचा आपला सेटअप. आणि आता निघालो आम्ही घरी. वाजलेत आय थिंक तरी 4 वाजले आम्हाला निघायला. रस्ता शोधता आम्ही कन्फ्यूज झालो पण लवकरात लवकर निघालो. 4 वाजले सकाळी घरी निघते आम्ही. आणि ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी आम्ही घरी 5:30पर्यंत पोहोचलो. चालतं तुम्हाला ब्लॉग बनवायचं म्हणून आता नाईटचा ब्लॉग बनवायला पाहिजे. ऑलमोस्ट आता नाही म्हटलं तर खायला काय ऑप्शन नाही. आपण बघूया जर आता खालती स्टँडकडे जर खायला काय भेटलं आम्हाला तर ते खाणार आम्ही. आणि घरी जाणार का दुसऱ्या दिवशी परत ऑर्डर आहे. तो ब्लॉग देखील येतोच आहे लगेच तुम्हाला बघायला भेटायला. कारण थोडं लेट होते आता ऑर्डर कंटिन्यू चालू आहे त्यांच्या. तोही ब्लॉग येईल. आणि आता आता मारुती मंदिरला पोचलो आहे मी. मारुती मंदिरला आता कॅमेरावर थोडा मॉइश्चर पकडल्यामुळे तुम्हाला आता व्हिडिओ शूट थोडंसं नॉर्मल बघायला भेटेल. आणि आता हळूहळू आम्ही निघालो आहे मारुती मंदिरावर खालती. आता खायला भेटते का बघूया. पण बहुतेक तरी खायला भेटेल कारण संध्याकाळचे 4 वाजले. सो त्यामुळे आम्हाला खायला कारण गेल्या टायमाला पण आम्हाला खायला भेटलं होतं. तुम्हाला आता हे थोडं मॉइश्चर पकडलं आहे कॅमेऱ्यावर त्यामुळे थोडासा प्रॉब्लेमॅटिक वाटतं आहे. सो तो थोडा ॲडजस्टमेंट करून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आम्हाला पण देखील सांगाल की या व्हिडिओमध्ये काय सुधारणा करायची. आता थोडासा व्हॉईस पडतो आहे गाडीचा. सो त्यामुळे लवकरात लवकर आम्ही देखील माईक घेऊ आणि मग व्हिडिओ शूटला व्यवस्थित प्रॉपर तुम्हाला व्हॉईस पण येईल आमच्या दोघांची. आणि आता काय ऑर्डर चालू आहेत. काय नाही काय डेली ब्लॉग पडतील ते काय नाही काय तुम्हाला टाकत राहतो आम्ही. आणि बघूया आता तिकडे खायला काय भेटते काय. आणि ऑर्डर देऊ आणि मग खाऊ आम्ही. कुठे ब्लॉग थोडंफार खायला घेतलं आणि आता निघालेलं आम्ही घरच्या वाटेने. सो लेट्स कंटिन्यू. हे बघताय तुम्ही आता आम्ही निघालो घरी. आणि कमसे कम आता 1:05पर्यंत घरी निघून थोडंफार काम करून सगळं आमची
लगेच परत ऑर्डर निघू. झोपायला काय भेटणार नाही, कंटिन्यू ऑर्डर चालू असतो. त्यामुळे आता लगेच निघू ऑर्डरला. सकाळची लग्नाची ऑर्डर आहे, ते ऑर्डर करणार आणि दुसऱ्या दिवशी परत कंटिन्यू काय ना काय चालू होईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त रिस्पॉन्ससुद्धा काही चुकत असेल तर मान्य करून घ्या आणि आम्हाला असंच रिस्पॉन्स व्हिडिओ चालू ठेवतो. आता पुढे बघा तुम्ही बहुरंगी नमन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगभूमी, रंग देवता, रंगभूमी, रंग देवता श्री नटेश्वर व आपल्या सर्वांचं लाडकं आद्य आराध्य, आपल्या सर्वांचं लाडकं आद्य आराध्य दैवत, या सृष्टीचा दाता, करता करविता, भाग्य विधाता, 64 कला गुणांचा विधाता, बुद्धीचा दाता, विद्येचा विद्यासागर श्री गणरायाला वंदन करून आमच्या गावची ग्रामदेवता आई कालिका माता, तसेच गावलाई, पावनाई, वाघजाई, कालकोबा सिद्धेश्वर यांना नतमस्तक होऊन शून्यातून विश्व निर्माण करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, अशा उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत, गोर गरिबांचा लाडका राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, तसेच धर्मासाठी बलिदान देणारा आपला दुसरा लाडका राजा श्री छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा मानाचा मुद्रा. आज या ठिकाणी मिरजोळ मधलीवाडी, आज या ठिकाणी मिरजोळ मधलीवाडी श्री सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त आपल्या समोर सविनय स्वाभिमान सादर करीत आहोत. बहुरंगी नमन, बहुरंगी नमन, बहुरंगी नमन. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकणच्या भूमीत कोकणची कला जीवापान जपणारे आणि जीवापान जपणाऱ्या माझ्या सर्व कलावंतांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. श्री जय गणेश नाट्य नमन मंडळ सविनय स्वाभिमान सादर करत आहोत. मधलीवाडी ही रंगभूमी म्हणजे आमचे मंदिर आहे. ही रंगभूमी म्हणजे आमचं एक मंदिर आहे. तुम्ही सर्व रसिकजन या मंदिराचे देवता आहात. तुम्ही रसिकजन या मंदिरातील देवता आहात. तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हा आमचा प्रसाद आहे. तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हा आमचा प्रसाद आहे. श्री जय गणेश नाट्य नमन मंडळ सविनय सादर करत आहोत. गण श्री जय गणेश नाट्य मंडळ
सादर करत आहोत गण गवळण आणि रावण सादर करते मधलीवाडी बाल कलाकार सादर करते मधलीवाडी बाल कलाकार तसेच विशेष आभार रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ लय भारी रत्नागिरी रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ लय भारी रत्नागिरी ध्वनी संकलन दीपराज साऊंड सर्व्हिस झरेवाडी ध्वनी संकलन दीपराज साऊंड सर्व्हिस झरेवाडी ऑर्गन मास्टर अनिकेत खवले ऑर्गन मास्टर अनिकेत खवले पॅड मास्टर दीपराज ओरपे जय गणेश नाट्य मंडळ आपणाजवळ सविनय सादर करत आहोत बहुरंगी नमन अर्थात कोकणचे खेळ जय हिंद जय महाराष्ट्र आई रंगदेवते माते की आई कालिके माते की जय गणेश मंडळाची सारी पोर करतो आम्ही कला सादर हो गणाम यावे रंग भराया रंग भराया रंग देवते
लागला लळा कृपा दृष्टी द्यावी तुमची मला येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला रे देवा येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला सारी दृष्टी धन्य झाली पाहता तुला सारी दृष्टी धन्य झाली पाहता तुला लागला लळा कृपा दृष्टी द्यावी तुमची मला येऊन धन्य झालो तुझ्या भेटीला रे देवा येऊन धन्य झालो तुझ्या भेटीला सारी दृष्टी धन्य झाली पाहता तुला सारी दृष्टी धन्य झाली पाहता तुला ब्रह्मनगरीचा लागला लळा कृपा दृष्टी द्यावी तुमची मला येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला रे देवा येऊन मी धन्य झालो तुझ्या भेटीला सारी दृष्टी धन्य झाली पाहता तुला सारी दृष्टी धन्य झाली पाहता तुला ब्रह्मदेव सांभाळा सांभाळा तुमचा सत्यलोक आला तुमचा अंतकाळ आला सत्यलोक ब्रह्मदेवांचे सत्यलोक या सत्यलोकामध्ये आज असुरी सत्ता प्रस्थापित होणार हे ब्रह्मदेवा हे सत्यलोक माझ्या स्वाधीन करा आणि आपण इथून प्रस्थान करा अन्यथा स्वीकारा रणांगण युद्धाच्या आव्हान यादट्य राजगुरासुराला ब्रह्मदेव आम्हाला स्वतःला हरीचा चंद जडला मलाया श्रीहरीचा काना पाहिला या गोकुलाचा काना पाहिला या गोकुलाचा चंद जडला मलाया श्रीहरीचा चंद जडला
भूक हराली तुझ्या मुरलीने दान भूक हराली कैवारी तू कृष्णा भक्तांचा कैवारी तू कृष्णा भक्तांचा दान पाहिलाया अरे पेंद्या अरे तुझा मा सोळा वाजता तिचे साठ गवळणी थाटमाट करून मथुरीच्या बाजारी चाललंय त्यांना आता तुम्ही प्रतिबंध करा. मी कुंजवणात आहे येतो आम्ही. अरे पेंद्या देवाने सांगितलं काम तुझं ऐकलीस? मी ऐकलीस तू ऐकलीस का? हो तुला जमेल का रे? मला तर मुलीच नाही जमणार, तुला जमेल का? मा पण ना आता काय करायचं? हो त्या सोबतीच्या बोबड्या लाग मार. तूच मार आता. बोबड्या बोबड्या आलो बाई आलो काले तुझा मैंने हक मानिल्या काही दोन्हीला कुंजवना